नमस्कार, माझं नाव कुमारी हिंदल सुंदर गावकर, वय 20 वर्ष। आज मी आपल्यासमोर एक द्विपात्री अभिनय सादर करीत आहे। विठ्ठल आणि रखुमाई यातील एक गोड असा संवाद। देवा, पांडुरंगा, काय होईल आज असं अचानक तुम्हाला नाचायची लहर आली? कोणी पाहिलं तर काय म्हणतील? म्हणतील पांडुरंगाला वेड लागलंय। अगं रखमा, उभं राहून राहून माझे पाय दुखायला लागले, म्हणून म्हटलं थोडं नाचूया। नाचूया का पुन्हा? पुरे हा आता दमायला झालंय हो, पण आज असं अचानक तुम्हाला नाचायची लहर आली, एवढा कसला आनंद झालाय म्हणायचा? अगं रखमा, खरं तर मला सुद्धा माहित नाही, पण आज मला खूप खूप आनंद झालाय। माझ्या या भक्तीच्या मळ्यातील एक सुगंधी रोपटं माझ्याकडे चालत येतंय असा भास होतोय मला। देवा, कुठेतरी दूरवर फिरून यावंसं नाही का वाटत तुम्हाला? वाटतं ना, खूप वाटतं, पण हा गाभारा सोडून कुठे जाताच येत नाही, कारण आपले अनंत भक्त आपल्याला भेटण्यासाठी आपल्या घरातला देव्हारा रिकामा ठेवून आपली दुःख गाराने मांडण्यासाठी आपल्या या गाभाऱ्यात येतात। आणि आपणच आपला गाभारा सोडून गेलो तर त्यांच्या दुःखांचं समर्थन कोण करणार? आणि दुसरं म्हणजे तो पुंडलिक जोवर आपल्या आई वडिलांची सेवा करतोय तोवर त्याने फेकलेल्या या विटेवरती आपल्याला उभं राहायलाच हवं। पण देवा, पाय नाही का हो दुखत तुमचे? अगं कसं दुखणार? आपल्या आई वडिलांची सेवा करणाऱ्या त्या पुंडलिकाच्या हाताचं बळ जे आलंय माझ्या पायात। आणि रखमा, तुझी तरी तक्रार कुठे आहे ग? तूही उभी आहेसच की माझ्यासोबत, तेही 28 युगे। तुझे नाही का पाय दुखत? अहो, तुमच्या पायाचं बळ जे आलंय माझ्या पायात, मग माझे पाय कसे दुखतील? रखमा, आपल्या पुंडलिका समान आपल्या अनंत भक्तांनी अशीच आपल्या आई वडिलांची सेवा केली तर पुंडलिकाने फेकलेल्या या विटेवरती 28 युगेच काय, अनंत काळापर्यंत मी असाच उभा राहील।